परिचय? मी चित्रकार प्रदीप पवार. मी नागपूरवरून आलेला आहे. आम्ही गेल्या 2 दिवसापासून इथे आहोत आणि तुमची ज्या प्रत्येक सेवा बघतोय, खरंच म्हणजे फार चांगलं आयोजन आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? मी पुण्यावरून आलेली आहे. माझं नाव प्रज्ञा युवराज थोरात. एकंदरीत काय सांगाल या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम मी आभार मानते चंद्रपूर महानगरपालिकेचं. ही कला सादर करण्यासाठी ही त्यांनी योजना आखलेली आहे. राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय एकदम उत्तम झालेली आहे. त्यासाठी पण आम्ही आभार मानतो. सर, आपण कुठून आलेले आहात? आम्ही हिंगोलीहून आलेलो आहे मॅडम. हिंगोली, मराठवाडा, परभणीच्या जवळ. इथे काय आपण कुठलं चित्र साकारतात? काय विषय आपला? माझा विषय आहे प्रदूषणाचा राक्षस. म्हणजे आता येणाऱ्या पिढीला प्रदूषण किती हानिकारक आहे आणि आपण कसं पर्यावरण संवर्धन केलं पाहिजे त्याबद्दलचा विषय घेतला. तर नियोजनाच्या बाबतीत आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय? आपल्या सोयी सुविधा व्यवस्थित होत आहेत का? खूप छान व्यवस्थित, सर्व व्यवस्थित आहे. सर्व वेळेवर मिळते. जेवण पण चांगलं आहे, राहण्याची व्यवस्था पण चांगली आहे, जेवण सर्व साहित्य पण वेळेवर मिळते. सर्व चांगलं आहे. सर नमस्कार. तुमचं खूप आमच्या चंद्रपूर नगरीमध्ये स्वागत करते. आपण कुठून आलेला आहात? मी ठाण्यातून आलोय. ठाणे मुंबई. पण कुठला विषय घेतलेला आहे? रेन वॉटर हार्वेस्टिंग. चंद्रपूर शहरामध्ये ही राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धा घेण्यात येत आहे. ही सलग 4थ्यांदा ही स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये राज्यभरातील विविध शहराचे कलाकार, विविध महाविद्यालयाचे, चित्रकला महाविद्यालयाचे कलाकार सहभागी होतात. आणि आज जे आम्ही परीक्षण केलं, जे काही पाहणी केली इथं, त्या चित्रांची उत्तम दर्जाचे उत्कृष्ट चित्र इथं काढण्यात आलेली आहेत. आणि एका भिंतीचित्राच्या माध्यमातून हजारो शब्दाचा अर्थ या कलाकारांनी सांगितलेला आहे. आणि खरोखर हे चित्र पाहून चंद्रपूरकरांचे नागरिक भारावून गेलेले आहेत आणि या माध्यमातून जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. याबद्दल मी सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. महानगरपालिकेद्वारा आयोजित बोलक्या भिंती चित्रकला स्पर्धेचा या ठिकाणी मी भेट दिली. जवळजवळ 400 कलावंत या ठिकाणी चंद्रपूरमध्ये आले आहे. त्या सर्व कलावंतांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की ते चंद्रपूरला बोलणारं चंद्रपूर, एक प्रदर्शित होणारं चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर करण्यामध्ये त्याचा सहभाग होत आहे. त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन, धन्यवाद आणि महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं विशेष कौतुक, अभिनंदन.